नमस्कार मंडळी. तर चला आज आपण बनवूया मस्त अशी कोवळ्या दुधाची पिठी, जी सर्रास गाई किंवा म्हशी जेव्हा व्यायल्या जातात तेव्हा त्यांचं दूध जे असतं कोवळं, तर त्यापासून ही बनवली जाते. अगदी कमी साहित्यामध्ये होते, झटपट होते आणि चवीलासुद्धा इतकी मधुर होते की तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर त्यासाठी इथे मी 4 चमचे, लहान 4 चमचे तांदूळ घेतलेले आहेत. आता हे तांदूळ आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही रव्याचा सुद्धा वापर करू शकता, पण जी चव तांदळामुळे इथे ती चव रव्याला येत नाही. तर त्याच्यासाठी मी इथे चांगली तांदूळ छान खरपूस भाजून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत. आता या पद्धतीने त्याचं टेक्स्चर असावं, खूप बारीकही नाही आणि खूप मोठंही नाही, थोडंसं बारीक रव्यापेक्षा किंचित मोठं असावं. आणि तांदूळ आपण भाजून घेतल्यामुळे काय होतं की दुधामध्ये गुठळ्या पण होत नाहीत आणि ते दूध चिकट होत नाही. मस्त मोकळी अशी पिठी आपली तयार होते. तर इथे दूध मी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे साखर इथे घातलेली आहे. मी इथे खडीसाखरेचा वापर केलेला आहे, म्हणजे घरी लहान मुले असल्यामुळे. तुम्ही नॉर्मल साखरसुद्धा वापरू शकता. तर ती साखर वितळल्यानंतर आपण जी पावडर बनवून घेतलेली आहे तांदळाची, ती थोडी थोडी यामध्ये ॲड करत या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. आणि 5 ते 6 मिनटं मंद गॅसवरती आपल्याला ही पिठी शिजू द्यायची आहे. मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, नाहीतर दूध खाली लागू शकतं, कारण कोवळं दूध हे दाट असतं. तर आता आपलं मस्त असं पिठीसुद्धा शिजलेली आहे. तर शेवटी आपल्याला 1 चमचा वेलची पावडर यामध्ये घालून परत एकदा मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि आपली मस्त अशी कोवळ्या दुधाची पिठी इथे तयार आहे. तर आपली गरमागरम पिठी तयार आहे. ही पिठी गरमागरमच छान लागते. आणि बघू शकता इथे आपली मस्त साधी सोपी आणि सिंपल अशी तांदळाची कोवळ्या दुधाची पिठी तयार आहे. तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.